गुड मॉर्निंग अकोला. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचारानेच होते. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग या कार्यक्रमात मी मानसी आपले हार्दिक स्वागत करते. दर्शकांनो, आजच्या मॉर्निंगची सुरुवात करूया आजचे राशी भविष्य जाणून घेऊन. जय हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. मैं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं मंगलवार 24 मई 2022 को सितारों के संदेश हमें क्या मिल रहे हैं. सबसे पहले जानते हैं मेष राशि. मेष राशि के अधिपति है मंगल. किसी पुराने प्रोजेक्ट्स पर देरी से काम शुरू होने के आसार है. समय को परिवार के हिसाब से ऑर्गेनाइज करें, परिवार के साथ समय बिता सकेंगे. वृषभ. काव्य और संगीत में रुचि बढ़ रही है. बुद्धि स्थिर रहेगी. सुख सौख्य सुवर्ण आदि की प्राप्ति हो सकती है. मिथुन. काफी समय से रुका पैसा मिल सकता है. घर के मामलों में किया गया इन्वेस्टमेंट फायदेमंद रहेगा. कोर्ट कचहरी के मामले में भी आपको फायदा मिल सकता है और ट्रैवल ट्रिप को एंजॉय करेंगे. कर्क. कर्क राशि वालों के लिए ऋण वसूली में परेशानी हो सकती है. स्वास्थ्य भी प्रभावित हो सकता है. विवादों में न उलझे. पूर्व संचित द्रव्य का अपव्यय इस अंतराल में हो सकता है. सिंह. व्यापार में नई कार्य योजना पर अमल होगा. नए संबंध स्थापित हो रहे हैं. दाम्पत्य जीवन में मधुरता छाई रहेगी. हास परिहास का वातावरण रहेगा. कन्या. पैनी विवेक दृष्टि से प्रचुर धन सम्मान आप प्राप्त कर सकेंगे. यात्रा की संभावना है. विविध अर्थ लाभ के योग बनेंगे. पक्ष आपका मजबूत बनेगा. तुला. प्रतियोगिता में सफलता मिल रही है. रचनात्मक कार्य होंगे. स्वजनों का सहयोग मिल रहा है. बजट बनाकर कार्य करें. वृश्चिक. उदर संबंधी पीड़ा रह सकती है. अच्छे काम के लिए पैसों का इंतजाम करना होगा. खर्च पर कंट्रोल करें. धनु. प्रोफेशनल क्षेत्र में नए लोगों से संपर्क बढ़ेगा. नई सूचनाएं सपनों को साकार करेगी. चरमराई हुई स्थिति में सुधार हो रहा है. मकर. परिवार और दोस्तों के लिए ज्यादा जिम्मेदार होकर उभरेंगे. नई भूमिका एंजॉय कर रहे हैं. विवादों से बचें. कुंभ. आमदनी में इजाफा हो रहा है. आधे अधूरे रुके कार्य समय पर पूरे होंगे. प्रशंसा प्राप्त हो रही है. मन शांत और प्रसन्न रहेगा. मीन. यात्रा में खर्च हो सकता है. दिल में घबराहट की स्थिति रह सकती है. आर्थिक स्थिति में उतार चढ़ाव संभव है. शरीर कष्ट, हृदय में संताप रह सकता है. यह है 12 राशियों का फलादेश मंगलवार 24 मई 2022 को. कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे. ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे. धन्यवाद. जय श्री राम.
दर्शकांनो, आजचे राशी भविष्य आपण जाणून घेतलेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. इसवी सन 1653 साली जर्मन देशाच्या संसदेने फर्डिनांड द्वितीय यांना ऑस्ट्रिया देशाचे राजा म्हणून घोषित केलं. इसवी सन 1830 साली अमेरिकेमध्ये पहिल्यांदा प्रवासी रोड रेल सेवा सुरू करण्यात आली. इसवी सन 1875 साली ब्रिटिशकालीन भारतात सर सय्यद अहमद खान यांनी अलीगढ येथे मुहम्मद अँग्लो ओरिएंटल शाळेची स्थापना केली. वर्तमानात त्या शाळेलाच अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय म्हणून ओळखले जाते. सन 1931 साली अमेरिकेतील वाल्टमोर ओहिओ या रेल्वे मार्गावर पहिली वातानुकूलित प्रवासी रेल्वे सुरू करण्यात आली. सन 1986 साली इस्रायल देशाचा दौरा करणाऱ्या मार्गरेट थॅचर या ब्रिटन देशाच्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या. सन 2000 साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेने स्वदेश निर्मित भारतीय राष्ट्रात उपग्रह प्रणालीद्वारे चालविला जाणारा INST-B हा भारतीय संचार उपग्रह तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आला. सन 2001 साली नेपाळ येथील 15 वर्षीय गिर्यारोहक शेर्पा तेंबा शेरी यांनी जगातील सर्वात मोठे पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. सर्वात कमी वयात असा पराक्रम करणारे ते पहिले व्यक्ती होत. सन 2004 साली उत्तर कोरिया देशाने आपल्या देशात मोबाईल फोनवर प्रतिबंध लावला. इसवी सन 1819 साली ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील युनायटेड किंगडम देशाच्या महाराणी व्हिक्टोरिया यांचा जन्मदिन. सन 1896 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील पंजाब राज्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी व शहीद कम्युनिस्ट क्रांतिकारक आणि गदार पार्टीचे सदस्य करतार सिंग यांचा जन्मदिन. सन 1924 साली भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे उर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्मदिन. सन 1933 साली माजी भारतीय कसोटी व रणजी क्रिकेटपटू व कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्मदिन. सन 1942 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पर्यावरण शास्त्रज्ञ, शैक्षणिक लेखक, स्तंभलेखक आणि पर्यावरणीय विज्ञान केंद्राचे संस्थापक माधव गाडगीळ यांचा जन्मदिन. सन 1952 साली माजी भारतीय परराष्ट्र सचिव आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त रंजन मथाई यांचा जन्मदिन. सन 1954 साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय गिर्यारोहक बचेंद्री पाल यांचा जन्मदिन. सन 1973 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक, पटकथा लेखक व संपादक शिरीष कुंदर यांचा जन्मदिन. इसवी सन 1543 साली सूर्यकेंद्रीय विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारे प्रसिद्ध युरोपीय खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ निकोलस कॉपर्निकस यांचे निधन. इसवी सन 1879 साली प्रख्यात अमेरिकन निर्मूलन पत्रकार, उपग्रहवादी आणि समाजसुधारक विल्यम लॉयड गॅरिसन यांचे निधन. सन 1950 साली भारतीय ब्रिटिश सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी व भारतातील 43वे गव्हर्नर जनरल आर्चिबाल्ड पर्सिव्हल व्हेव्हल यांचे निधन. सन 1990 साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राजकारणी तसेच भारतीय लोकसभेचे माजी अध्यक्ष KS हेगडे यांचे निधन. सन 1995 साली इंग्लंडचे माजी पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. सन 1999 साली उत्कृष्ट भारतीय क्रीडा प्रशिक्षक पदाचा सर्वोच्च द्रोणाचार्य पुरस्कार व उत्कृष्ट कामगिरीकरिता पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारताचे दिग्गज कुस्तीगीर प्रशिक्षक गुरु हनुमान यांचे निधन. सन 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय उर्दू कवी, शायर आणि हिंदी चित्रपट गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचे निधन. सन 2014 साली प्रसिद्ध भारतीय लेखिका व भारतीय राज्य राजस्थानमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्या लक्ष्मी कुमारी चुंडावत यांचे निधन. आपण आताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा.
नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. आज योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम योगामध्ये काय शिकवितात ते बघूया. हरिओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा आज आपण भेटलो आहोत. आज आपण शिकणार आहोत, ऍक्च्युली आपण आतापर्यंत जेवढे अभ्यास शिकलेलो आहे तेवढ्या सगळ्या अभ्यासांमध्ये खूप जणांना असं कन्फ्युजन असेल की आता आम्ही काय काय करायचं, हो की नाही. तर आपण आता आपल्याला जेवढा अभ्यास आवश्यक आहे, म्हणजे आपल्या शरीरानुसार किंवा आपल्याला जेवढ्या अभ्यासाची गरज आहे तेवढाच अभ्यास आपण रोज करायचा. त्याच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही छोटे छोटे प्रोग्राम घेऊन आलेलो आहे. जसे की ओबेसिटी करता म्हणजे लठ्ठपणा करता एखादा प्रोग्राम, किंवा जर तुम्हाला बीपी असेल, स्ट्रेस असेल तर त्याच्याकरता वेगळा प्रोग्राम. जे लोक तंदुरुस्त आहेत पण त्यांना आपली हेल्थ मेंटेन करायची आहे अशा लोकांकरता वेगळा प्रोग्राम, असे आम्ही छोटे छोटे वेगळे प्रोग्राम बनवलेले आहेत. तर आज आपण शिकणार आहोत सर्वसामान्य लोक जे आहेत, वेलबिईंग म्हणतात, टोटल वेलबिईंग, म्हणजे ज्यांना काही आजार नाहीये परंतु त्यांना आपली हेल्थ मेंटेन करायची आहे, अशा लोकांनी काय काय अभ्यास करायला पाहिजे ते मी सांगणार आहे. पहाटे उठल्यावर कोणता अभ्यास करायचा, सकाळी कोणता अभ्यास करायचा, दुपारी कोणता अभ्यास करायचा आणि रात्री कोणता अभ्यास करायचा, असे याच्यामध्ये 4 स्टेप्समध्ये अभ्यास आपल्याला करायचे आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की दिवसभर योगाभ्यास करण्यासाठी आमच्याकडे एवढा वेळ नाही, परंतु अशा पद्धतीने जर का आपण अभ्यास करत राहिलो तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. पहाटे उठल्याबरोबर मी तुम्हाला मंत्र साधना शिकवलेली आहे. तर पहाटे उठल्याबरोबर सगळ्यांसाठीच तुम्ही अंथरुणातून खाली उतरण्याच्या आधीच, म्हणजे फ्रेश होण्याच्या आधी सुद्धा तुम्ही या 3 मंत्रांचा अभ्यास करू शकता, जे 3 प्रभावी मंत्र आहेत. महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र आणि दुर्गा द्वात्रिशं नाम माला, म्हणजे दुर्गाच्या 32 नावांचा मंत्र. तर ह्या 3 मंत्रांचा आपल्याला रोज उच्चारण करायचं आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपण जेव्हा अंथरुणात बसलेलो असतो त्यावेळेला ती मंत्रसाधना मी तुम्हाला शिकवलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्ही फ्रेश झालात त्याच्यानंतर तुम्ही मॉर्निंगचे अभ्यास म्हणजे सकाळचे अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी आज अभ्यास सांगणार आहे. ताडासन सिरीज करायची आहे. ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन, या तिन्ही आसनांचा अभ्यास 3 वेळेला सुरुवात करून 5 वेळेला आणि 8 वेळेला पर्यंत वाढवायचा आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोटा साफ होत नाही, पोटाचे आजार आहेत, तर त्या लोकांनी TTK म्हणजे ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन हे करण्यापूर्वी कोमट पाणी प्यायचं आहे. मीठ घातलेलं कोमट पाणी 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून पूर्ण विरघळून घ्यायचं आहे. आणि कोमट पाणी जे आपल्याला इझिली पिता येईल, म्हणजे अगदी फार थंड पण नाही आणि फार गरम पण नाही, जे आपण सहज पिऊ शकू असं बसून गटागटा प्यायचं आहे. 2-4 ग्लास जेवढा आपल्याच्याने पिला जाईल. आणि त्याच्यानंतर ही 3 आसनं करायची आहेत. तुमच्या कॉन्स्टिपेशनचा त्रास याने कमी होईल आणि पाठीचा किंवा कमरेमध्ये जी काही आखडण असते सकाळी उठल्यावर, जो त्रास असतो, फ्रेश वाटत नाही, आळस वाटतो, कंटाळा येतो, हा सगळा जो आहे ह्या TTK सिरीजमुळे तुमचा दूर होईल. तर TTK सिरीज आपण करून दाखवलेली आहे. तुमच्याकरता आज पुन्हा TTK सिरीज आम्ही करून दाखवणार आहोत. ठीक आहे. हरिओम तत्सत. दर्शकांनो, आपण श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याकडून योग शिकलोत. आता आपण प्राध्यापिका कीर्तिसराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ. आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. In last session we learn how to make request. मागच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो की रिक्वेस्ट कशा करायच्या. मग त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो मे आय,
कुड यू प्लीज, वुड यू प्लीज असे रिक्वेस्ट आपण शिकलो होतो. मी आशा करते की तुम्ही ते सगळे रिक्वेस्ट लिहिलेल्या असतील आणि तुम्ही रोजच्या आपल्या संभाषणामध्ये त्या वापरत सुद्धा असाल. मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत एक नवीन कन्स्ट्रक्शन, एक नवीन वाक्याचा एक प्रकार. तर दॅट इज आय कॅन. जगामधलं सगळ्यात छोटं वाक्य आणि जगामधलं सगळ्यात छान आणि सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे आय कॅन. आय कॅनचा अर्थ असतो मी करू शकतो. मी करू शकतो सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे. तुम्हाला जर कुठली गोष्ट जमत नसेल, तुम्ही जर खूप तुमचा मूड खराब असेल, तुम्हाला जर खूप टेन्शन आलं असेल, तुम्हाला जर खूप निगेटिव्ह वाटत असेल, एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर नेहमी स्वतःला म्हणत राहा आय कॅन, आय कॅन, आय कॅन, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. असं जर तुम्ही 100 वेळा स्वतःला दिवसातून म्हणत राहिलात तर जे अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सांगत राहणं आवश्यक आहे आय कॅन डू धिस. येस, आय कॅन डू इट. आय कॅन डू धिस किंवा आय कॅन डू इटचा अर्थ आहे मी हे करू शकतो. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हेरी पॉझिटिव्ह सेंटेन्स इन द वर्ल्ड, दॅट इज आय कॅन डू इट ऑर आय कॅन डू धिस. मग आता आय कॅन डू धिसचा अर्थ किंवा आय कॅन डू इटचा अर्थ आपल्याला माहित आहे की मी हे करू शकतो. मग आता आपण काय काय करू शकतो त्याचे आपण सेंटेन्स बनवूया. बेसिक कन्स्ट्रक्शन आहे आय कॅन. ओके, सो आय कॅन, मी काय काय करू शकते. तर आपल्याला आता बरेचसे इंग्लिश वर्ड्स माहीत झालेले आहे, बरेचसे ॲक्शन्स माहीत झालेले आहेत. तर आपण त्यांना आय कॅन ही कन्स्ट्रक्शन यूज करून आपण काय करणार आहे, सेंटेन्स बनवणार आहे. तर लेट स्टार्ट विथ द सेंटेन्सेस. आय कॅन सॉल्व द सम्स. मी हे सम्स म्हणजे गणित सोडवू शकते. मी हे गणित सोडवू शकते. मैं ये सम सॉल्व कर सकती हूँ. देन आय कॅन ड्रॉ पिक्चर. मी चित्र काढू शकते. आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी गाणं गाऊ शकते. आय कॅन हेल्प अदर्स. मी दुसऱ्यांना मदत करू शकते. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकते. आय कॅन कुक वेल. मी खूप चांगलं जेवण बनवू शकते. आय कॅन हेल्प द पुअर पीपल. मी गरीब लोकांना मदत करू शकते. आय कॅन टीच इंग्लिश. मी इंग्लिश शिकवू शकते. आय कॅन टीच मॅथ्स. मी मॅथ्स पण शिकवू शकते. आय कॅन झालं. ओके, मग आता मी जे नाही करू शकत हे पण बोलता आलं पाहिजे ना. समजा तुम्हाला एखाद्याने कोणी म्हटलं की सपोज कॅन यू हेल्प मी, आणि तुम्हाला ते शक्य नसेल, तर मग आता ते पण असेल ना, नेहमी शक्य असेल दॅट इज नॉट द केस. सो समटाइम्स यू कुड नॉट हेल्प. तुम्ही हेल्प नाही करू शकत, मग ते पण बोलता यायला पाहिजे सॉरी आय कॅन नॉट कम विथ यू. आय कॅन नॉट म्हणजे मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. सॉरी आय कॅन नॉट सॉल्व धिस सम. सॉरी म्हटल्यामुळे माफ करा म्हणजे थोडंसं अजून पोलाईट होतं. आणि सॉरी आय कॅन नॉट हेल्प यू, माफ करा मी तुमची मदत करू शकणार नाही. सॉरी आय कांट पे द बिल. येस, मी हे बिल पे नाही करू शकत. ओके, आय डोंट हॅव मनी. माझ्याजवळ सध्या पैसे नाही आहे. ओके, आय कांट स्पीक संस्कृत. मला संस्कृतमध्ये बोलता नाही येत. ओके, देन आय कांट ड्रॉ धिस पिक्चर. मला हे चित्र काढता येत नाही. ओके, आय कांट कुक नॉनव्हेज. मला नॉनव्हेज बनवता येत नाही. आय कांट ईट नॉनव्हेज. मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही. ओके, सो कॅन नॉट. तुम्हाला जसं कुठल्याही गोष्टी शक्य असतील त्याला वापरायचं आहे आय कॅन, आणि ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही आहे त्याला वापरायचं आहे आय कॅन नॉट. ओके, तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आय कॅन म्हणा. इट इज द वर्ल्ड्स बेस्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणजे मला तर वाटतं दिवसातून कमीत कमी 100 वेळा स्वतःला सांगत जा आय कॅन डू इट, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. तर असं सतत तुम्ही स्वतःला सांगत राहिले तर एक दिवस निश्चित असं येईल की यू कॅन स्पीक व्हेरी गुड इन इंग्लिश. सिम्पल बट स्वीट. येस, तर आपल्याला तेच शिकायचं. आपल्याला खूप कठीण आणि खूप कठीण मोठे मोठे शब्द वापरून आपल्याला इंग्लिश बोलायचंच नाही. आपल्याला अगदी सोपं समजेल, रुचेल, पचेल असं इझी इंग्लिश आपण बोलायला शिकत आहोत.
तर मी आशा करते की आपण जे आतापर्यंत कन्स्ट्रक्शन शिकलेले आहोत ते तुम्ही रोज मिरर समोर उभं राहता, ते आरशासमोर उभं राहून त्या रोज लाऊड रीडिंग करता आहे, तुम्हीच वाचताय, तुम्हीच ऐकतात आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढतो आणि आपलं जे प्रोनाउन्सिएशन आहे, तुमचे जे उच्चार आहेत ते सुद्धा इम्प्रूव्ह होतात. ओके. आणि नेहमी वाचल्यामुळे ते शब्द आपल्या जिभेवर रेंगाळत राहतात. द सेंटेन्सेस आर ऑन द टिप ऑफ युअर टंग आणि खूप इझिली तुम्ही नकळत तुमच्या ते बोलत जातात. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. तर पहिली कन्स्ट्रक्शन आपण शिकलेलो आजची आय कॅन, आय कॅन नॉट. आय कॅन म्हणजे मी करू शकते, आय कॅनॉट म्हणजे मी नाही करू शकत. ओके. सो आपल्याला नाही पण म्हणता यायला हवं. ओके. त्याच्यानंतर आता आपण जसं आय कॅन वापरलं तसं आपण दुसरं सब्जेक्ट चेंज करूया. दॅट इज ही कॅन, शी कॅन, इट कॅन. आता ही कॅन म्हणजे तो करू शकतो, शी कॅन म्हणजे ती करू शकते, किंवा इट कॅन म्हणजे ते करू शकतं. आता मग ते त्यांच्या बाबतीत काय काय सेंटेन्सेस बनवता येतील. शी कॅन डान्स, ती नाचू शकते. ही कॅन सिंग, तो गाऊ शकतो. इट कॅन बार्क, इट कॅन बार्क म्हणजे तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन ड्रिंक मिल्क. इट कॅन कॅच द माऊस, है ना. इट कॅन ड्रिंक मिल्क म्हणजे ती दूध पिऊ शकते. इट कॅन कॅच द माऊस, इट कॅन चेज द माऊस. कॅच द माऊस, उंदराला पकडू शकते ती. किंवा चेज, चेज म्हणजे पिछा करून पकडणे. येस, पिछा करणे, त्याच्या मागे धावून त्याला पकडणे. दॅट इज कॉल्ड ॲज चेज इन इंग्लिश. CHASE, चेज म्हणजे पाठलाग करून त्याला पकडणे. इट कॅन चेज द माईस और माऊस, ती उंदरांना पकडू शकते. देन इट कॅन बार्क, तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन स्मेल म्हणजे तो वास घेऊ शकतो. इट कॅन सी ॲट नाईट, त्यांना रात्री पण ते पाहू शकतात, कारण प्राण्यांची नजर जी असते ती रात्री जास्त तीक्ष्ण असते. ते अंधारात सुद्धा सेन्स करू शकतात, चांगलं पाहू शकतात. ओके. सो इट कॅन. ही कॅन साठी आपण हे केलंय, ही कॅन डू द होमवर्क, तो होमवर्क करू शकतो. ही कॅन स्पीक इन इंग्लिश, तो इंग्लिशमध्ये बोलू शकतो. ही कॅन प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळू शकतो. शी कॅन प्ले बास्केटबॉल, ती बास्केटबॉल खेळू शकते. शी कॅन गिव्ह अ स्पीच, ती भाषण देऊ शकते. शी कॅन कुक वेल, ती खूप छान जेवण बनवू शकते. शी कॅन हेल्प द पुअर, ती गरीब लोकांना मदत करू शकते. ही कॅन अर्न मनी, तो पैसे कमवू शकतो. देन वी कॅन हेल्प अदर्स, वी म्हणजे आपण सगळे. आता आपण ही कॅन शिकलो, शी कॅन शिकलो, इट कॅन शिकलो. ओके. आता वी कॅन, दे कॅन आणि यू कॅन. ओके. तर हे सगळे आपण जेव्हा एक कन्स्ट्रक्शन शिकतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज करून, सब्जेक्ट कोणकोणते शिकलेलो आहोत आपण, करणारा, सब्जेक्ट म्हणजे करणारा, करता मराठीमध्ये. तर आय, ही, शी, इट, दे, वी, यू. ओके. तर हे सब्जेक्ट चेंज करून सगळ्यांपुढे कॅनच येणार आहे आणि फक्त आय कॅन, मी करू शकतो. ही कॅन, तो करू शकतो. शी कॅन, ती करू शकते. इट कॅन, ते करू शकतो. इट कशासाठी वापरतो आपण, नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट याच्यासाठी. ओके. इट कॅन बाईट यू, इट कॅन बाईट यू म्हणजे तो तुला चावू शकतो. येस, इट कॅन बाईट यू. येस. फॉर एक्झाम्पल स्नेक, साप तुम्हाला चावू शकतो. इट कॅन बाईट यू. इट कॅन हर्ट यू, तो तुला जखमी करू शकतो. ओके. सो इट कॅन सी यू, तो तुला पाहू शकतो. येस. इट कॅन फ्लाय, तो उडू शकतो. अंडरस्टूड. सो दीज आर द सेंटेन्सेस ऑफ ही कॅन, शी कॅन अँड इट कॅन. हे आहे सेंटेन्सेस ही, शी आणि इट यूज करून. आता आपण शिकणार आहोत दे यूज करून. दे म्हणजे ते करू शकतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, दे कॅन. आता ते काय करू शकतात, दे कॅन अटेंड द प्रोग्राम, ते प्रोग्राम अटेंड करू शकतात. दे कॅन वॉच द मूवी, दे कॅन वॉच द मूवी टुगेदर, असं पण म्हणू शकतो आपण. टुगेदर म्हणजे एकत्र, ते एकत्र पिक्चर बघू शकतात. पहिलेच सांगितलेलं आहे, जी फिल्म असते, जो पिक्चर असतो, आपण मराठीमध्ये पिक्चर म्हणतो पण इंग्लिशमध्ये पिक्चर म्हणजे चित्र असतं. तर तुम्हाला जर पिक्चर म्हणायचं असेल इंग्लिशमधून, यूज द वर्ड मूवी इन्स्टेड ऑफ अ पिक्चर. आम्ही पिक्चर बघतो आहे,
याला म्हणायचं वी आर वॉचिंग मूवी, नॉट पिक्चर. ओके, तर इंग्लिश जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा नक्की लक्षात ठेवा, पिक्चर जो आपण तीन तासांचा पिक्चर पाहतो त्याला इंग्लिशमध्ये मूवी म्हणतात. ओके, दे कॅन वॉच अ मूवी और दे कॅन गो फॉर द मूवी, ते पिक्चर पाहायला जाऊ शकतात. दे कॅन हेल्प अदर्स, ते दुसऱ्यांना मदत करू शकतात. दे कॅन स्पीक इन इंग्लिश, ते इंग्लिशमध्ये बोलू शकतात. दे कॅन कुक फूड, ते जेवण बनवू शकतात. दे कॅन क्लीन द हाऊस, ते घर साफ करू शकतात. दे कॅन हेल्प द रिलेटिव्स, ते त्यांच्या नातेवाईकांना मदत करू शकतात. दे कॅन अर्न गुड मनी, ते चांगले पैसा कमावू शकतात. अशा प्रकारे दे कॅन, दे म्हणजे ते करू शकतात, दे कॅन. ओके, मग आता आपण शिकणार आहोत वी कॅन. वी कॅनचा अर्थ होतो आम्ही करू शकतो. आपण काय काय करू शकतो? वी कॅन टॉक इन इंग्लिश, आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. वी कॅन प्रॅक्टिस, आपण प्रॅक्टिस करू शकतो. वी कॅन स्विम, आपण स्विमिंग करू शकतो. वी कॅन कुक फूड, आपण जेवण बनवू शकतो. वी कॅन क्लीन द हाऊस, आपण घर स्वच्छ करू शकतो. वी कॅन हेल्प ईच अदर, ईच अदर म्हणजे एकमेकांना, ईच अदर म्हणजे एकमेकांना. वी कॅन हेल्प अदर्स म्हणजे आपण एकमेकांना मदत करू शकतो. देन वी कॅन टाईप द लेटर्स, आपण लेटर्स टाईप करू शकतो. वी कॅन हँडल कम्प्युटर्स, आपण कम्प्युटर हँडल करू शकतो. वी कॅन यूज द स्मार्टफोन्स, आपण स्मार्टफोन वापरू शकतो. वी कॅन सिंग अ सॉन्ग, आपण गाणं म्हणू शकतो. वी कॅन डान्स, आपण डान्स पण करू शकतो. वी कॅन अरेंज अ प्रोग्राम, आपण एखादा प्रोग्राम अरेंज करू शकतो. ओके, सो वी कॅन, दे कॅन झालं. वी कॅन म्हणजे आपण करू शकतो, दे कॅन म्हणजे ते करू शकतात. आता एकच सेंटेन्सेस राहिलं आहे आपलं, एकच कन्स्ट्रक्शन, दॅट इज यू कॅन. यू कॅन म्हणजे तू किंवा तुम्ही. यू म्हणजे तू, एकाला पण यूज वापरतात, आणि अनेक असले तुम्ही त्याला पण यूज वापरतात. आपण हे प्रत्येक सेशनमध्ये रिपीट करत असतो. रिपीट याच्यासाठी करतो की ते तुमचं बाय हार्ट लर्न झालं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचा मिनिंगमध्ये कन्फ्युजन नको. ओके, आता यू कॅन, यू कॅन म्हणजे तू करू शकतो किंवा तुम्ही करू शकता. यू कॅन टॉक इन इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. यू कॅन हेल्प अदर्स, तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता. यू कॅन राईट लेटर्स, तुम्ही लेटर लिहू शकता. यू कॅन विन द इलेक्शन, तुम्ही इलेक्शन जिंकू शकता. यू कॅन वोट, तुम्ही मतदान करू शकता. यू कॅन गिव्ह अ गुड स्पीच, तू एक चांगलं भाषण देऊ शकतो. यू कॅन सॉल्व द सम्स, तू हे सगळे गणित सॉल्व करू शकतो. यू कॅन हेल्प युअर ग्रँडपॅरेंट्स, तर तुम्ही तुमचे ग्रँडपॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा. ओके, तुम्ही तुमच्या आजी आजोबांना मदत करू शकता. तर मित्रांनो, हे आजचे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं, जगातलं सगळ्यात पॉझिटिव्ह सेंटेन्स आय कॅन. येस, छोटं सेंटेन्स आहे पण खूप महत्त्वपूर्ण वाक्य आपल्या जीवनातलं. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला लो वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह वाटेल, तेव्हा स्वतःला नेहमी म्हणत राहा, आय कॅन डू इट, आय कॅन डू धिस, आय कॅन, आय विल, मी करू शकतो आणि मी करेलच. आय कॅन म्हणजे मी करेल, मी करू शकतो, आणि आय विल म्हणजे मी नक्कीच करेल. ओके, तर नेहमी नेहमी रोज रोज स्वतःला सांगत राहा, आय कॅन, आय विल, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आणि एक दिवस नक्की येईल की तुम्ही छान इंग्लिश बोलाल. ओके, धन्यवाद मित्रांनो, आजचे सेशन छान ऐकल्याबद्दल. कीप ऑन वॉचिंग दिस प्रोग्राम अँड कीप ऑन टॉक इन इंग्लिश. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. दर्शकांनो, आपण आताच प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलोत. आता आपण RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामधील RRC अन्नदाता या विशेष सदरात आज काय आहे बघूयात. नमस्कार, मी प्रकाश घाटोळ, प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोला तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता अकोला. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बीज प्रक्रिया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला आव्हान करतो की बीज प्रक्रिया केल्याशिवाय कुठलीही पेरणी करू नका.
आता बीज प्रक्रियेमध्ये एकदम साधं आणि सोपं असतं कार्यक्रम. कुठल्याही आपल्याला जास्त त्याच्यामध्ये टेक्निकली जावं लागत नाही. त्याच्यामध्ये आपल्याजवळ जर का आपल्या जमिनीमध्ये बुरशी असेल किंवा आपल्याला असं वाटतं ते की मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या इथं होतो, तर ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीचं आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्याकरता कृषी विद्यापीठामध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा कुठेही जिथून तुम्हाला ट्रायकोडर्मा उपलब्ध होत असेल तिथून लिक्विड फॉर्ममध्ये जर असेल तर 3 ते 4 ml प्रति किलो बियाणे किंवा पावडर फॉर्ममध्ये असेल तर 3 ते 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. ही प्रक्रिया आपण जर का आदल्या दिवशी करून ठेवली तर फार चांगलं. पेरणीच्या आदल्या दिवशी करून ठेवायची रात्री आणि मग पेरणीच्या वेळेस त्याच बियाण्याला जीवाणू संवर्धन म्हणजेच PSB म्हणजे काय तर स्फुरद विरघळविणारे जीवाणू, त्याचबरोबर पोटॅशियम म्हणजेच पालाश विरघळविणारे जीवाणू यांचं सुद्धा आपण त्यांना बीज प्रक्रिया केली पाहिजे. त्यांचं प्रमाण 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे घ्यावे. जर का आपलं पीक कडधान्य असेल तर ॲझोटोबॅक्टर वापरावे. ते पण 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरावे. कडधान्याची बीज प्रक्रिया करण्याकरिता आपण पहिले तर ट्रायकोडर्मा लावणारच आहोत. त्यानंतर PSB म्हणजे स्फुरद विरघळविणारे जीवाणू, त्याचबरोबर पालाश विरघळविणारे जीवाणू आणि रायझोबियम या जीवाणूंचा वापर करावा. तृणधान्यामध्ये PSB, KSB आणि ॲझोटोबॅक्टर या जीवाणू संवर्धनांचा वापर करावा. त्याचं प्रमाण 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे एवढं वापरावे. विविध प्रकारचे संशोधन केंद्र आहेत. त्या संशोधन केंद्रांमार्फत काही पुस्तके, काही लिफलेट्स, फोल्डर्स अशांचं प्रकाशन केलं जातं. घडीपत्रिका ज्याला आपण म्हणतो त्यांचं प्रकाशन केलं जातं. ती सर्व बुक्स, पुस्तके, घडीपत्रिका आणि हँडबिल्स ही कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोलाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला उपलब्ध राहतील. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो की कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोला येथे येऊन एकदा तरी आमच्या कार्यालयाला भेट देऊन आम्हाला उपकृत करावे. धन्यवाद. दर्शकांनो, आत्ताच आपण RRC अन्नदाता हा विशेष सदर पाहिला. आता वेळ झाली आहे पुन्हा छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर इथेच भेटूया. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं स्वागत. आता पाहूयात लॉ अँड जस्टिसमध्ये आज काय आहे. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, इंटरनेटमुळे जग अतिशय जवळ आलं. पण कितीही जग जवळ आलं, कितीही तुमच्या बोटावर कामं व्हायला लागली, तरी गुन्हेगारी जगतासाठी सुद्धा हे एक ग्राउंड होऊन बसलेलं आहे. व या गुन्हेगारी जगताने सायबर क्राईमच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेला सुद्धा विचार करायला व तसं प्राविधान तयार करायला भाग पाडलं आहे. प्रेक्षक हो, इंटरनेटचं जाळं हे जगभर पसरलं आहे आणि या इंटरनेटच्या माध्यमातून खूप कामं सोपी व्हायला लागली आहेत. पण असं जरी असलं तरी गुन्हेगारी जगतासाठी हे एक वेगळं व्यासपीठ
निर्माण झाला आहे आणि ह्या गुन्हेगारी जगताने या सायबर क्राईमच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेला सुद्धा विचार करायला भाग पाडणारं असं काम केलं आहे. त्यासाठी न्यायव्यवस्थेने सायबर लॉ हा अस्तित्वात आणला. सायबर क्राईम व यापासून बचाव, कायदेविषयक माहिती, सायबर लॉ या संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आज लॉ अँड जस्टिसच्या या मंचावर आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय ॲडव्होकेट अखिलजी मिश्रा. ॲडव्होकेट अखिल मिश्रा अमरावती विद्यापीठातून मेरिट विधी स्नातक LLB ही परीक्षा त्यांनी मेरिटमध्ये पास केली आहे. MBA ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केलं आहे. 2013 साली भारतीय सेनेमध्ये JNG ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते. तसेच सन 2013 पासून मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे उच्च न्यायालयाचे अधिवक्ता म्हणून ते काम बघत आहेत. उच्च न्यायालयात वकिली क्षेत्रात तब्बल 10 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजन सेक्शन भुसावळ यांच्या त्या पॅनलवर आहेत. अकोला महानगरपालिकाचे पॅनलवर सुद्धा वकील साहेब आहेत. सर, RRCच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. चला वळूयात मग आपल्या सरळ विषयाकडे. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सायबर गुन्हा म्हणजे नेमकं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सुरुवातीलाच आपण सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे प्रेक्षकांसाठी. सायबर गुन्हा हे 2 शब्द आहेत. यांचं जर आपण संधी विच्छेद केलं तर एक असतो सायबर आणि दुसरा होऊन जातो गुन्हा. बरोबर. जे काही गुन्हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स किंवा सॉफ्टवेअर्सच्या मदतीने होतात किंवा जे आपण दैनंदिन आपल्या जीवनात न्यूजपेपर्स आणि टेलिव्हिजन आणि बाकीच्या माध्यमातून जे आपल्याला समजते त्या सगळ्या गुन्ह्यांना कलेक्टिव्हली सायबर गुन्हा असं म्हणू शकतो आपण. बरोबर. सर, मला आपल्याला असं विचारायचं आहे की बऱ्याचशा प्रेक्षकांना आमच्या संभ्रम त्यांच्या मनामध्ये असतो की सायबर स्पेस म्हणजे नेमकं काय? पाटील साहेब, सायबर स्पेस हे एक अशी जागा समजू शकतो आपण जिथे पूर्ण सायबर ॲक्टिव्हिटीज चालतात. त्याच सायबर स्पेसचा एक एलिमेंट आहे सायबर क्राईम. त्याच्यावर आपण पुढे बोलूयात. आधी सायबर स्पेस म्हणजे काय हे आपण प्रेक्षकांना समजून सांगूयात. सायबर स्पेस म्हणजे नेमकं असं आहे की जे आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, पोर्टल आहेत आणि जिथे कुठे आपला डेटा एंटायरली ज्या लोकांचा स्टोअर असतो, ज्या काही अशा प्लॅटफॉर्म्स असतात जे हा डेटा स्टोअर करून घेतात, त्या संपूर्ण एरियाला जे एक इमॅजिनरी असते, जे एक काल्पनिक असते, त्याला आपल्याला सायबर स्पेस म्हणता येईल. बरोबर. सर, मला एक प्रश्न त्यातनं असा विचारायचा आहे की काही ज्या प्रसिद्ध कंपन्या असतात त्यांच्यामध्ये सिक्युरिटी हा भाग खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला जातो. पण काही असे ॲप किंवा काही असे हे आहेत, क्रोम्स आहेत की जे असुरक्षित आहेत. तर हा त्याच्याशी निगडीतच भाग आहे का? बिलकुल. सायबर स्पेस म्हणजे आपण हे जे विचारलं की कंपन्या जे आहेत ते आपल्या सिक्युरिटीसाठी जे वापरतात, टूल्स वापरतात, त्याला एक्झॅक्टली टेक्निकल भाषेमध्ये आपल्याला फायरवॉल म्हणता येईल. अच्छा. ह्या ज्या फायरवॉल असतात, ह्या फायरवॉल जे सायबर क्राईम होतात किंवा सायबर स्पेसमध्ये जे काही अनवॉन्टेड मॉलवेअर म्हणा किंवा एखादा व्हायरस म्हणा, याला प्रोटेक्ट करण्यासाठी ही फायरवॉल खूप जास्त महत्त्वाची असते. आणि ही फायरवॉलसुद्धा सायबर स्पेस याच डेफिनेशनमध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. आता आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे सर की सायबर सुरक्षा म्हणजे नेमकं काय? बिलकुल, हा प्रश्न उद्भवलाच पाहिजे. सायबर सुरक्षा म्हणजे आजकालच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीला सायबर जे आहे कम्प्लिटली म्हणजे तो ऑनलाईन आणि खूप सारे त्याचे जे दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत ते ऑनलाईन मोडवर आलेले आहेत.
आजकाल प्रत्येक व्यक्तीला सहज स्मार्टफोनचा ॲक्सेस आहे, स्मार्टफोन यूज करतो आहे. स्मार्टफोन आल्यानंतर त्याच्याकडे साहजिकच इंटरनेट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तो सायबर वर्ल्डमध्ये एंटर होतो आहे. सायबर विश्वामध्ये त्याचा आपण हे नाकारता येत नाही त्याचं अस्तित्व. बरोबर. तर अशा वेळेला या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर एका व्यक्तीने आपली सुरक्षा कशी बाळगावी आणि सायबर वर्ल्डमध्ये प्रवेश करताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा पालन करावे ज्याच्यामुळे त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचं अन्याय होणार नाही, त्यालाच आपल्याला सायबर सुरक्षा म्हणता येईल. सरांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही इंटरनेटमध्ये प्रवेश करता, तुमची जी कुठली कामं असतील त्या अनुषंगानं जेव्हा तुम्ही इंटरनेटवर प्रवेश करता आणि तुमची कामं करता, तेव्हा ज्या कंपन्यांसोबत जे तुम्ही व्यवहार करता आहात त्यात सुरक्षितता आहे का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सरांनी अतिशय यथोचित उत्तर दिलेलं आहे. सर, मला असं विचारायचं आहे की हा जो सायबर गुन्हा आहे तर याचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पाटील साहेब. प्रेक्षकांना सायबर गुन्हा म्हणजे काय हे आपण याच्या आधीच कळवलेलं आहे. आता सायबर गुन्ह्याचे प्रकार कोणकोणते असू शकतात हा एक खूप वास्ट विषय आपण समजू शकतो. तर गुन्हा म्हणजे नेमकं काय आणि सायबर गुन्हा म्हणजे नेमकं काय? सोशल लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही पेपरात वाचतो किंवा जे काही आपल्याला इतर माध्यमातून कळते की असा असा गुन्हा घडलेला आहे, बरोबर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गुन्हा या परिभाषेत येतात. पण सायबर गुन्हा म्हणजे तो गुन्हा ज्याच्यामध्ये वैयक्तिक कुठलाही असॉल्ट होत नाही. फिजिकल असॉल्ट ज्याला आपण म्हणू शकतो. जसं कोणाला वैयक्तिक इजा, पर्सनली मी आपल्याला फिजिकली टच जिथे करू शकत नाही, याला वगळता बाकीचे जेवढे गुन्हे आहेत ते सगळे सायबर गुन्ह्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर की वैयक्तिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या घरी चोरी होऊ शकते, तशीच चोरी सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत होऊ शकते. आपण अशी कल्पना करा की एखाद्याच्या खात्यातनं त्याची मर्जी नसताना जर पैसे कमी झाले तर ती त्याच्यासोबत एक चोरीच झाली आहे. बरोबर. सोबतच वैयक्तिक जीवनात एखादा व्यक्ती दुसऱ्याची बदनामी जिथे करतो तशी बदनामी सायबर गुन्ह्यातही होऊ शकते. सायबर फील्डमध्ये एखाद्यानी दुसऱ्याबाबत एखादी आक्षेपजनक टिप्पणी जर केली तर त्याला आपण सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत बदनामी हे समजू शकतो. तर म्हणायचं तात्पर्य असं आहे की जिथे कुठे फिजिकल असॉल्ट या गोष्टीला जर आपण वगळलं तर बाकी जेवढेही क्राईम्स असतात ते सगळे सायबर गुन्ह्यामध्ये आपण प्रकार त्यांना कन्सिडर करू शकतो. अजून त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या वेळेला आपल्याला सरकारविषयी काही अपमानजनक बोलता येत नाही कुठल्याही परिस्थितीत, आणि जर आपण तशीच जर एखादी पोस्ट किंवा कमेंट किंवा इतर एखादा व्हिडिओ किंवा काही कॉन्टेंट जर सरकार किंवा शासनाविरोधात जर आपण पोस्ट केला तर त्याची सुद्धा सायबर गुन्ह्यामध्ये दखल घेतली जाते. हा सुद्धा सायबर गुन्ह्याचा एक प्रकार आपण समजू शकतो. असा हा सायबर गुन्हेचा हा खूप एक मोठा वास्ट ज्याला आपण म्हणू शकतो क्षेत्र आहे. भरपूर वेळा असं सुद्धा आपण समजू शकतो की अजूनही भरपूरसे असे गुन्हे आपण पाहिलेले नाही आहेत जे सायबर गुन्हे या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. सायबर गुन्ह्याचं अजून एक उदाहरण जर सांगायचं झाला तर हल्लीच आमच्याकडे एक असं प्रकरण आहे की जिथे माननीय उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये स्थगिती दिली आहे, पण तरी काही सोर्सेस असे आहेत जे त्या प्रकरणाबाबत वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असो किंवा त्यांचे ट्विटर हँडल असो तिथे त्या आमच्या पक्षकाराची बदनामी करता आहेत. तर हा सुद्धा एक डिफेमेशनचा प्रकार होतो. असे भरपूरसे उदाहरण आपण दैनंदिन जीवनात पाहू शकतो जिथे आपल्याला हे समजेल की सायबर गुन्ह्याचा आजकाल जो गुन्हेगारांचा जो स्कोप आहे गुन्हा करण्याचा तो आजकाल बदललेला आहे आणि त्यांनी सायबर गुन्ह्याकडे आपली वळण घेतलेली आहे.
सरांनी सायबर गुन्ह्याच्या प्रकारांबद्दल असे विस्तृत आपल्याला माहिती दिलेली आहे. प्रेक्षकांनो, ही गोष्ट जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की तुम्ही फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सॲप यावर व्यवहार करत असताना, ते हाताळत असताना कुठलाही व्यक्ती, शासन किंवा जाती धर्मावर आक्षेप निर्माण होईल असं वक्तव्य करणं हा गुन्हा मानला जाईल. त्यामुळे सहजतेने हाताळताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या गोष्टीचं भान मात्र निश्चितच ठेवायला पाहिजे. अगदी छान सांगितलं सर. सर, मला असं विचारायचं आहे की हल्ली ऑनलाईन पद्धतीने अभ्यास मुलांचा जो सुरू आहे त्यानिमित्त प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आला आहे आणि दिवसातले 2-3 तास सहज त्या मुलाच्या हातामध्ये तो मोबाईल असतो. साहजिकच त्यामध्ये इंटरनेट असतं. मुलगा अभ्यास करता करता कंटाळला की हळूच मग ते त्याच्यावर गेम खेळायला लागतात. हे गेम खेळता खेळता त्यांना जी सवय जडते त्यात त्यांच्यासोबत गुन्हे केव्हा घडतात हे त्यांनासुद्धा कळत नाही. काही जणांच्या घरच्या तिजोऱ्या खाली झाल्या आहेत, काही ठिकाणी ॲब्यूज झाले आहेत. तर याविषयी आपण काय सांगाल सर? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे पाटील साहेब, आणि याच्यावर आपल्या IT मंत्रालयाने खूप जास्त दक्षता घेतलेली आहे आणि अजूनही घ्यायची आवश्यकता मला वाटते आहे. लहान मुलांचं जो ॲक्सेस आहे, ज्याला वापर म्हणू शकतो आपण, तो आजकाल सायबर स्पेसमध्ये खूप झालेला आहे. याच्या आधी जे आपण डिस्कस केलं होतं सायबर स्पेस, त्या सायबर स्पेसमध्ये लहान मुलांचं खूप जास्त आजकाल इंटरफेरन्स झालेलं आहे. एका कारणानं किंवा दुसऱ्या कारणानं आजकालच्या ऑनलाईन टीचिंगमुळे म्हणा, किंवा एखादी त्यांची एखादी हॉबीची क्लास असेल म्हणा, कुठल्याही अँगलनी ते आजकाल सायबर स्पेसमध्ये एंटर होतात. तसं करताना त्याच्यानंतर कधीकधी ते गेम्स वगैरे डाउनलोड करतात. खूप सारे असे गेम्स आहेत ज्यांना ऑथेंटिकेशन नाही आहे. ऑथेंटिकेशन म्हणजे जी अथॉरिटी असते ती हे म्हणू शकते की हा जो गेम आहे किंवा हा जो ॲप्लिकेशन आहे किंवा एखादा सॉफ्टवेअर आहे तो लहान मुलांच्या वापरासाठी योग्य आहे. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ब्लू व्हेल नावाचा एक गेम आला होता. बरोबर. त्या ब्लू व्हेल नावाच्या गेममध्ये असे आपण कित्येक न्यूज बघितलेले होते जिथे लहान मुलांचं जीव गेलं त्या गेममुळे. तसेच ब्लू व्हेल ह्या गेममुळे अक्षरशः लहान मुलांना, म्हणजे जवळजवळ 9 ते 15 या वयोगटाच्या आतील मुलांना अक्षरशः आत्महत्या करायची पाळी आली. हे खूप दुःखद आहे आणि सायबर क्राईमचा हा एक भाग त्याला आपण समजू शकतो की हा एक साधारणसा दिसणारा गेम हा एखाद्या लहान मुलासाठी किती जीव घेणारा ठरू शकतो. त्याच्यासोबत अजून एक गेम माझ्या लक्षात आहे ज्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे. तो गेम म्हणजे PUBG आहे. PUBG या गेममध्ये लहान मुलं खेळता खेळता कधी आपल्या पालकांच्या खात्यातनं पैसे ट्रान्सफर करतात. लहान मुलं ते PUBGमध्ये प्लेइंग ॲसेट्स हे खरेदी करण्यासाठी, जे एका प्रकारचं इनटेंजिबल किंवा इमॅजिनरी टूल आपण ज्याला समजू शकतो, याच्या खरेदीसाठी लाखो रुपये त्यांचे आईवडिलांच्या खात्यातनं ते ट्रान्सफर करतात. याच्यामुळे होणारा नुकसान हा शेवटी सायबर गुन्ह्याच्या आतमध्ये आणि सायबर स्पेसमध्ये झालेला असतो. याच्यासाठी जबाबदारी सायबर ऑथेंटिकेशनची आहे. जे काही सॉफ्टवेअर्स जे काही अपलोड होतात आपल्या गुगल प्ले स्टोअरवर म्हणा किंवा बाकीच्या इतर अँड्रॉईड किंवा आयफोन ऑपरेटिंग सिस्टमवर म्हणा, त्यांना ऑथेंटिकेशन नसलं तर ह्या सगळ्या गुन्ह्यांना कधी अंकुश बसू शकत नाही. याच्यासाठी आपल्या शासनानं याच्या आधीसुद्धा टिकटॉकसारख्या ॲप्लिकेशनला पूर्ण देशातनं बॅन केलं होतं आणि अजूनही त्यांचे पॉलिसीज निर्माण करणं सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे
परत होणार नाही याची दक्षतासुद्धा आपल्या भारताचे IT मंत्रालय घेत आहे. तर मी माझ्या बालमित्रांना सांगेल की बघा, गेम खेळणं हे विरंगुळा म्हणून ठीक आहे, पण जर ते आपल्या घरातली तिजोरी खाली करत असेल, वेळप्रसंगी आपल्या जीवावर बेतत असेल, तर निश्चितच ते घातकच मानावं. सर, हल्ली तरुण पिढीचं सोशल मीडियाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, त्यानंतर इंस्टाग्राम हे तरुण पिढीचे आवडते क्षेत्र आहेत. त्यावर सर्रास एकमेकांच्या स्पेसमध्ये त्यांचा वावर होतो. तर यामध्ये सुद्धा गुन्हे घडू शकतात. तर ते गुन्हे कुठल्या प्रकारचे घडतात आणि त्यातून त्यांनी सुरक्षा कशी बघावी याविषयी. ज्याप्रमाणे आपण लहान मुलांसाठी एक काळजीपूर्वक असा प्रश्न निर्माण केला होता, तसाच प्रश्न आपण हा तरुण पिढीसाठी केलेला दिसून येत आहे. आजकाल तरुण पिढी म्हणजे सहसा एक 15-16 वर्षाच्या वयोगटापासून तर जवळजवळ 50 ते 55 वयोगटापर्यंत आपण गृहीत धरू शकतो. या तरुण पिढींना सगळ्या प्रकारचा ॲक्सेस आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे मॅक्सिमम लोकांकडे स्मार्टफोन्स अवेलेबल आहेत. या स्मार्टफोन्समध्ये त्यांच्याकडे वेगवेगळे ॲप्स आहेत, ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणू, जसे की फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, ट्विटर झालं आणि व्हॉट्सॲप झालं. हे मुख्य म्हणजे जेवढे आजकाल जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते ॲप्लिकेशन्स आहेत. याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून खूप सारे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. आणि जवळजवळ प्रत्येक माणसाचं एकतर फेसबुकवर अकाउंट असेल किंवा इंस्टाग्रामवर अकाउंट असेल अथवा त्यांचा व्हॉट्सअप आणि ट्विटरवर अकाउंट असेल. तर या तरुण पिढीला घ्यावयाच्या सुरक्षा त्यांच्या वापराप्रमाणे आपण समजू शकतो. उदाहरणार्थ, एखादा तरुण एखादा नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या सायबर स्पेसमध्ये सर्च करायला सुरुवात केली. तर असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जे त्या ॲक्सेस करतेवेळीच त्या तरुणाच्या स्क्रीनवर आपली ॲड म्हणा किंवा त्यांची प्रमोशन म्हणा ते पॉपअप करतात. बरोबर. अशामुळे एखाद्याला जर त्याच्यामध्ये खूप जास्त ॲट्रॅक्टिव्ह ऑफर दिसली की तो तरुण त्या लिंकवर जाऊन क्लिक करतो. बिना त्या लिंकची शहानिशा करता जर त्या तरुणांनी एखाद्या सायबर क्रिमिनलशी निगडीत असलेली वेबसाईट म्हणा किंवा लिंक म्हणा जर त्याला क्लिक केलं तर त्याच्यापासनं होणारे नुकसान हे खूप भयंकर असू शकतात, ज्याच्यात आर्थिक हानी आणि अजून बाकीचे खूप सारे असे गुन्हे आहेत त्यांचा समावेश आहे. कधीकधी असे भरपूरसे आपण न्यूजमध्ये पाहतो की लिंक्स असतात ज्याला क्लिक केल्यामुळे त्या व्यक्तीचा पूर्ण डाटा समोरच्या व्यक्तीकडे पोचून जातो. त्याच्यामध्ये त्याचे पर्सनल खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याचे वैयक्तिक जीवनाशी निगडीत असलेले जे काही त्याचं सॉफ्ट कॉपीमध्ये त्यांनी स्टोअर करून ठेवलं असेल ते सगळं त्या क्रिमिनलकडे पोचू शकते. तर कुठल्याही तरुणांनी व्हेरीफाईड वेबसाईट, ॲप्लिकेशन अथवा लिंक याचाच वापर करावा. आणि व्हेरीफाईड म्हणजे आपण कसं समजू शकतो, जेव्हा केव्हा आपण एखाद्या वेबसाईटचा किंवा एखाद्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेस करतो त्यावेळेला आपल्याला तो ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतानाच खाली व्हेरीफाईड आहे की नाही हे आपण समजू शकतो. ते तिथेच लगेच आपल्याला समजेल. ते कसं समजतं सर? जेव्हा आपण एखाद्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करण्यासाठी गुगलचा प्ले स्टोअर जेव्हा ओपन करतो तेव्हा त्या ॲप्लिकेशनबद्दल खालीच एक ग्रीन कलरचा टिकमार्क असेल, त्याच्यासमोर जर व्हेरीफाईड लिहिलेलं आहे तर त्याच्यावरनं आपण हे समजू शकतो की याची शाश्वती झालेली आहे. खूप साऱ्या युजर्सनी याला प्रमाणित केलेलं आहे की हो, हा जो काही ॲप्लिकेशन असेल हा यूज करायला काहीही हरकत नाही आहे. आणि माझा असा सल्ला असेल सगळ्यांनाच, तरुण पिढी असो किंवा लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, की
की आपण कुठलाही ॲप्लिकेशन जर तो व्हेरीफाईड नसेल तर आपण त्याचा वापर कृपया करून करू नये. अजून जर उदाहरण द्यायचं झालं तर OLX हा एक असा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे सेकंड हँड वस्तूंचा देवाण आणि घेवाण होत असते. बरोबर. OLXवर जेन्युन बायर्स आणि सेलर्स डेफिनेटली असतात, पण याचा हा अर्थ नाही आहे की OLXवरनं केव्हा तरी कुठेतरी फ्रॉड होत नसेल. खूप सारे असे बनावटी ID किंवा फेक ID असतील ज्याच्यावरनं OLXचा ट्रान्झॅक्शन करतेवेळी ते एखादा QR कोड समोरच्या व्यक्तीला सेंड करतात आणि जसा आपण तो QR कोड स्कॅन केला तर आपल्या खात्यातले सगळे पैसे त्या समोरच्या माणसाच्या किंवा क्रिमिनलच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात. तर असे भरपूरसे उदाहरण आहेत ज्याची काळजी आजकालच्या तरुण पिढीने घेणे फार गरजेचे आहे. तसे न केल्यास त्यांना खूप मोठा आर्थिक आणि मानसिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. फार छान सांगितलं सर. तेव्हा लहान मुलं असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, सर्वांनी याबाबतीत निश्चितच सावधान होण्याची गरज आहे. सरांनी फार उपयुक्त अशी माहिती दिली. अखिल मिश्रा सर फार व्यस्त असं व्यक्तिमत्व, पण आज आपल्या लॉ अँड जस्टिसच्या मंचावर आलेत. आपल्यासोबत त्यांनी हा कठीण असा विषय समजावून सांगितला. आमच्या प्रेक्षकांना याचा निश्चितच फायदा होईल. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया या विषयाच्या उत्तरार्धात. तोपर्यंत धन्यवाद. दर्शकांनो, लॉ अँड जस्टिस या सदरात कायदेविषयक अचूक माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आता वेळ झाली आहे आमच्या टीमकडून निरोप घेण्याची. बाय बाय.